काय चाललंय माझ्या आयुष्यात? तू नंदी बैल घेऊन फिरते मी रस्त्यावरती. मला काही माहित नाही. माझी राहायची व्यवस्था तुम्ही आत्ताच्या आत्ता करायची. आणि जर नाही केलीत ना तर वल्लरीला तुमची सगळी हकीकत सांगेन ना मी. काय वल्लरीला काय सांगणार ग तू? काय सांगणार आहे? हेच की तिच्या घरात मी जे काही षडयंत्र रचलं होतं ना त्याचे करता धरता तुम्हीच आहात. आणि तुम्ही अजून पण त्या प्रेरणाच्या पाठी आहात. कळलं? आणि लक्षात ठेवा, वल्लरी वकील आहे. पोलीस घेऊन ती कधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. ए पुष्पा, तुझा माझ्यावर भरोसा नाही का? अगं त्या वल्लरीने तुला रस्त्यावर आणलं तर काय झालं? मी का तुला असं ठोकरा खाऊ देणार आहे का? नाही ना? मग माझी व्यवस्था आत्ताच्या आत्ता करायची. मला त्या महेंद्र बरोबर राहायचं नाहीये. हा, नाही राहू शकत ना. मग दे ना त्या महेंद्रला सोडून आणि ये इकडे पेरणाच्या घरी. आपण दोघं राजा राणी मज्जा करू. तुम्ही प्रेरणाच्या घरी आहे भाई? तुम्ही तर कमालच केली. आणि का महेंद्रला सोडून देऊ मी तिथे येऊ? अगं तू इकडे येऊन पाय तरी. त्या महाराणीची कशी नोकरानी करून टाकली ना मी, ते बघच तू. येतेच. प्रेरणाच्या घरी? पुष्प पुष्प पुष्प. पुष्पा, पुष्पा कुठे गेली अशी? स्वतःची बॅग घेसन? वल्लरीला जाब विचारायला तर गेली नसेल. हा बहुतेक तडीच गेली असेल. कोण आलं एवढ्या रात्री? ओके. हे बघ वल्लरी, तू एकटी नाहीयेस. मी आली आता. आपण ना ह्याला दाखवून देऊ स्त्री शक्ती काय असते ते. सासूबाई, तुम्ही घाबरू नका. आम्ही आहोत ना इथे. तुम्हाला काही होणार नाही. वल्लरी, ऐक माझं. दिस इज व्हेरी डेंजरस. मला वाटतं की तू पोलिसांकडे जाऊन त्यांच्याकडे पोलीस प्रोटेक्शन मागावंस. नाही तेजाताई, त्याची काहीच गरज नाहीये.
हे कोणी केलंय हे मला चांगलंच माहिती आहे. तुम्ही तोच विचार करता ना जो विचार मी करते. ज्वाला सेठ. ज्वाला शेठ, माझ्या घरच्यांवर हल्ला करून तू खूप मोठी चूक केली आहेस आज. आता कायद्याने तुला कठोरात कठोर शिक्षा कशी होईल ना याची काळजी मी घेईन. बल्लरी भाऊजी, आप हमको धमकी दे रही हो. अरे हम चाहे तो बहुत कुछ कर सकते हैं, लेकिन नहीं. पिछली बार जो कुछ भी हुआ उसके वजह से मनोजवा जो है वो हम पे नाराज हुई गवा. हमारे गिरेबार में हाथ डाला था उसने, लेकिन हम चुप रहे हैं. और ये बार जो कुछ भी हुआ वो हमने नहीं किया है. जिसने भी किया है उसे ढूंढो. एनी हाउ बल्लरी भाऊजी, एनी हाउ. जर हे ज्वाला शेठने नाही केलंय तर मग कोणी केलं? मला खरं खरं सांगा, त्या प्रेरणा सोबत तुम्ही काय केलं नाही ना? काय नाही, खरं सांगा. काय नाही केलं. सांगता का आता? ऐ पुष्पा, अरे खरंच सांगतोय मी तुला. काय ना, तिच्या जेवणामध्ये गुंगीचं औषध टाकलं हा. आणि फक्त तिला धरलं. तेवढ्यावरच तिचा विश्वास बसला की खूप काय होऊन गेलंय. हा. मॅड मॅड कंप्लीट मॅड. मग ठीक आहे. हा. तुमची चालली आहे मजा. अरे कसली मजा पुष्पा. लाज नाही वाटत तुला असं वागताना? बोल्लरीने आजवर तुझ्यावर इतका विश्वास ठेवला आणि तू असं वागलीस तिच्याशी. बाईच्या जातीला ना कलंक आहेस तू, कलंक. दाखवतेस तुला इंगा. तुला अरे ए ए ए पेरणा पेरणा, पुष्पाला मारायचं नाही. पुष्पा, पेरणाला मारायचं नाही. अरे काय ना, आपल्याला पेरणाकडून काय पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी आपण काय काय केलं हे सगळं तिला कळायला नको. ए पेरणा, काय वाटतं काय ग तुला? आम्हाला काय कळत नाही? आम्ही गावाकडून आलेली साधी बोळी माणसं आहेत, आम्हाला काही डोकंच नाही. येणं समजतात आपल्याला. ए या टोपी खाली आहे ना सॉलिड वाला मगज आहे, एकदम भारीतला. तुला काय वाटलं? तू लग्नातून पळून गेली, माझा अपमान केला, नंतर तुझ्या मैत्रिणींनी मिळून मला मारलं, ते सगळं विसरून जाणार मी? विसरत नसतो आपण. शांतपणे बसून शांत डोक्याने प्लॅन केला आम्ही. तुझ्यासोबत त्या वल्लरीच्या आयुष्याची सुद्धा बर्बादी करायची होती आम्हाला. म्हणून काय केलं माहितीये का? ही जी पुष्पा आहे ना, पुष्पा सुमनची बहीण आहे ना, तुमच्यावर उपकार करते असं म्हणत ती वल्लरीच्या घरामध्ये शिरली. कशी? महेंद्र सोबत लग्नाचं नाटक करून. आणि तिच्या कुटुंबाला पण सुरुंग लावलं. तुमचा तो भाजीपाल्याचा ट्रक पडला होता बघ, असाच नव्हता पडला तो. खूप मेहनत घेऊन आम्हीच पाडला होता तो. मग झालं काय? तुमच्या हॉटेलात भाजीपाला पोचवायच्या निमित्ताने माझ्या पुष्पानं तुमच्या घरात एंट्री घेतली. तुझ्या घरात येऊ लागली, घरातल्या बातम्या मला देऊ लागली. तो वेटर तुझ्या हॉटेलातला रघु, मीच पाठवला ना त्याला. काय म्हणते माहितीये का? भाऊ म्हणते, भाऊ. तुझ्या त्या भावानं काय केलं माहितीये का? नाही अगं, इथेच उभी होतीस ना तू, ते जेवलीस आणि मग तुला असं गरगरायला लागलं आणि तू आहो मला काही दिसत नाही असं म्हणत जेव्हा तू माझ्या खांद्यावर पडली ना इथं, तिथून व्हिडिओ काढलाय तुझ्या भावानं. आणि आमच्या जाळ्यात अडकलीस तू. येण्यात काढत होती आम्हाला. अगं ए लई तल्लक बुद्धी आहे आपली, भारी प्लॅन करतो आपण.
जास्त जोर काढायचा नाही हा. माझा जोर निघाला ना तर पाणी पण मागणार नाहीस, कळलं? तुला असं नाही कळलं, दाखवतेस बरं. चल, तू कळलं, तुला तुला मी दाखवते पुष्पा. अरे सोड. चल. येऊन जा तिला. कुठून काय चांगलं, हा? अक्कल ठिकाणावर आली पाहिजे. पुष्पा पुष्पा पुष्पा, शांत हो. काय शांत हो? हे सगळं त्या प्रेरणा समोर सांगायची काय गरज आहे का तुम्हाला? सगळं वल्लरीला कळलं म्हणजे? ए पुष्पा, वल्लरीला कसं कळणार? कारण वल्लरी आणि प्रेरणा यांची भेटच होणार नाही. हा? त्याच्या आधीच मी प्रेरणाला चिमणी सारखं घेऊन उडून जाणार आहे. हा, हा? बम मजा होणार कुणाची? आपली. अहो, तुम्ही तुम्ही कधी आलात? संसारात लक्ष असेल तर कळेल ना. जरा वेळ मिळाला की या फालतू मुलींचे फोटो बघत बसायचे. दुसरं कामच काय आपल्याला? अहो, मी सगळी कामं आवरून जस्ट बसले होते आत्ताच. आवडली ना कामं? मग आराम करावा, गाण्याचा रियाज करावा, नाहीतर मग टीव्ही बघावा. पण नाही, त्या मुली तुला सतत फोन करत राहतात. काय ग, किती वेळा सांगितलं तुला, मला त्या मुलींशी संपर्क केलेला अजिबात आवडणार नाही. अहो, मी नाही कॉल करत त्यांना. अगं, पण त्या करतात ना. नाही हो, बऱ्याच दिवसात त्यांचा कॉल नाही आलाय कोणाचा. श्वेता, उगाच डोकं लावू नको. काय सांगितलं होतं तुला? त्या सगळ्यांना ब्लॉक करून टाक. हे घे, ब्लॉक कर. हे करते नंतर. आत्ता. आत्ताच ब्लॉक करायचं माझ्या समोर. हो. सगळ्यात आधी त्या वल्लरीला ब्लॉक कर. व्हेरी गुड. आता त्या प्रेरणाला ब्लॉक कर. व्हेरी गुड. कोणती तुमची हिरोईन? मिठू. कर कर, तिला पण ब्लॉक कर. नाहीतर उद्या मध्येच उठायची कुठून तरी. काछळ मांडलाय तुम्ही माझा असा. तुम्ही जे जे सांगाल ते सगळं ऐकते ना मी. आजपर्यंत कधीतरी तुमच्या मनाविरुद्ध काहीतरी वागले का मी? तुझ्याकडे दुसरा काही पर्याय आहे का? मी जे सांगतोय ना तेच करायचं. आपल्या संसारात फक्त माझी ऑर्डर चालणार. असंच गप गुमान मान खाली घालून मी जे सांगेन ना ते फॉलो करायचं. व्हेरी गुड. बाई, मला इतकी मजा येऊन झाली ना. त्या दिवशी पण इतकी मजा आली मला. ती डिवोर्सची नोटीस त्या वल्लरीच्या हातामध्ये पडली आणि तिचा जो चेहरा पडलाय ना बाई, आणि पहिल्यांदा तो माणूस दारू पिऊन घरी आला होता. तिचं काय? प्रेरणा प्रेरणा प्रेरणा. काय ग प्रेरणा, आमच्या दोघांच्या गप्पा अशा लपून लपून कशाला ऐकते ग? हा, अशा लपून गप्पा ऐकण्यापेक्षा हा एवढा जो पसारा पडलाय टरफल्यांचा
तू आवर ना बघ केवढा पसारा झालाय. जा चल आज चालव. चल 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 बाई. किती बाई स्लो बाई. काय तोंड पडलंय. शहरातलं पाणी आहे ना जीव नाही. काय हा नीट नीट. हा इकडे पण पडली ना. इकडे पण झाडायचंय. ए पेरणा माझी पुष्पा सांगते ना ते निमूट ऐकायचं बरं का. चल हात चालव गा नीट. कोण आलं. अगं कशाला घाबरते. माझा माणूस आहे रघु तो झाला असेल. रघुला भेटलं नाही ना तू. तुझी त्याची भेट घडवून देतो ना. खुश होऊन जाशील त्याला बघून. अरे रघु ये 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 ये. रघुने खूप कोणी नाही येणार आहे. अरे सोड. त्याचं छाणी झालीस का तू. अशी ऐकणार नाही तू. तुला ना जरा शिकवायला पाहिजे. कुठे कोणी येणार नाहीये. सोड तिला सोड तिला. जास्त छाणी बनतेस ना तू. चल तुला दाखवतो अण्णा केदार काय चीज आहे. तुला ना आता दाखवतो मी अण्णा केदार काय चीज आहे. दाखवतो तू. चल चल इकडे. बाई दम काढलाय ना. अरे बस बस शेंगा खा. बाई दम काढला पोरी ना. बस घे घे शेंगा खा. पिक्चर सुरू होणार आहे आता. का शेंगा का. अवकादीत राहायचं. अवकादीत कळलं नाही. माझ्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करते. पळून जाण्याचा प्रयत्न करते. अजिबात सोडणार नाही तुला मी. सोडणार नाही तुला. तुझी अक्कल ठिकाण्यावर आली पाहिजे. अण्णा आणि अण्णांचा पट्टा आज काही ऐकत नाही बहुतेक. ब्लॉकबस्टर फिल्म. वल्लरी मनोज आपल्या आजूबाजूचीच माणसं किती अनएक्सपेक्टेड वागू शकतात ना. कधी कधी अंदाजच येत नाही. हो ना म्हणजे वहिनी असं काही करतील वाटलंच नव्हतं आम्हाला. बाय द वे वल्लरी महेंद्र दादा कसे आहेत. घाबरलेत थोडे. सासूबाई त्यांना मंदिरात घेऊन गेल्यात. तेवढंच जरा चेंज शांत वाटेल त्यांना. नाही होईल सगळं नीट. कधी कधी ना आपण गरजेपेक्षा जरा जास्तच घाबरत असतो. आता कालचीच गोष्ट बघ ना. प्रेरणा फोन उचलत नाहीये म्हणून मी आणि वल्लरी किती घाबरलो होतो. आणि म्हणून आम्ही तिच्या घरी गेलो. तिथे गेल्यावर कळलं मॅडम आपल्या नवऱ्याबरोबर हनीमूनला गेल्यात. काय ती दोघं हनीमूनला गेली आहेत. हो नाही तर काय. आणि कोणालाही न सांगता गेली. जसं काही हिने सांगितलं असतं तर हिच्या मागे मागे जाणार होतो आम्ही. अच्छा हे थांबा येऊ द्या प्रेरणात आहे ना. तुमचं हे जे काय गॉसिप सुरू आहे ना सांगतो त्यांना. अरे नाही एक मिनिट सांग. बिंदास सांग. कारण काय आहे या सगळ्यामध्ये चूक तिची आहे. ती न सांगता गेली आहे. त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. बर घ्या आली आपली आठवण. रघुने निरोप दिलाय वाटतं. उचल. हॅलो बोला. आली का आमची आठवण. कसं चाललंय हनीमून. हनीमून अगं नाही मी इथे पुण्याला आलोय. माझी आत्या आजारी आहे ना. हनीमूनचं काय बोलत होतीस. बरं झालं भेटलास. मला सांग प्रेरणाताई आणि अजित भाऊ कुठे आहेत. फोन नाही उचलत आहेत. कॅफेमध्ये आहेत का. मॅडम त्यांना फोन करून काहीच उपयोग नाहीये. ते दोघं ना हनीमूनला गेलेत. मला ते सांगून गेले की
कोणी विचारलं तर सांग हवा पलट करायला गेलोय म्हणून. सॉरी, चुकून तोंडात निघालं तसं. पण मला सांगा, तुमची आत्या कशी आहे? बरी आहे का? अगं नाही, आता स्टेबल आहे ती, पण 1-2 दिवस लागतील डिस्चार्ज मिळायला अजून. अगं हेच सांगायला मी प्रेरणाला कॉल करतोय कधीपासून, पण ती फोनच उचलत नाहीये माझा. तुमच्याकडे आली आहे का ती? हो हो, प्रेरणाताई आमच्याकडेच आहेत. त्या आत्ता इथे नाही आहेत, बाहेर गेल्यात. आल्या की फोन करायला सांगते. बरं, पण प्लीज नक्की सांगा. हो. बाय. एक मिनिट, प्रेरणा इथे आहे असं सांगितलंस तू? 1 मिनिट, म्हणजे अजित आणि प्रेरणा ते हे सोबत नाही आहेत का?